वाटी रूप पाहता लोचनी सुख झाले सावरणे तुहा विठ्ठल देवीवर तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर देवीवर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा
संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती उभयलोकी कीर्ती स्वामान उभयलोकी सोहरामान उभयलोकी सोहरामान ये रे रावरी जायाचे उसने जगाचे उसने ये रावरी जायाचे उसने रावरी जगाचे उसने भाग्यस्थल देणे जाडावे भाग्यस्थळ भाग्यस्थळ झाडावे केलिया भावना ठाईचा तुटाओ या भावला भावला तोला केलिया भावना ठाईचा तुटाओ या भावला भावला तोला कृष्णेचा तुका हो पाहावी कृष्णचा तोला होता हवितो कृष्णचा तोला होता हवितो ये रावरी जायाचे उसने रावरी जगाचे उसने रावरी जायाचे उसने रावरी जगाचे उसने भाग्यस्थल देणे जाडावे भाग्यस्थळी झाडावे भाग्यस्थळी झाडावे तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिव पैद जीव भोगी गेले भोगी भोगी रे रावरी जायाचे रावरी जायाचे उसने रावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे जाडावे गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग नाही योगाची संपदा त्याग नाही योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा योगाची संपदा त्याग नाही अंते. योगाची संपदा उभय
योगाची संपदा त्याग आणि योगाची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान 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 हेर हिरारी जायाचे उसने हेर हिरारी जायाचे सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा मान उभय लोकी कीर्ती सोहळा उभय लोकी सोहळा
झाडावे भाग्यस्थळी नेणे झाडावे हेरावरी जायाचे योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती स्वामान एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळ देणे झाडावेशी केलिया फावला ठाईचा तो लाहो केलिया फावला ठाईचा तो लाहो कृष्णेचा तो काहो कावितो एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळ देणे झाडावेशी तुका म्हणे लाभ अकर्तव्यानावे तुका म्हणे लाभ अकर्तव्यानावे शिवपद जीव भोगिजेल एरेरावरी जायाचे उसने भाग्यस्थळ देणे झाडावेशी विठ्ठल
हरियंत प्रविश्य मम वाच विवां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधामनाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाचारू प्रथमानमान पांडुरंगाचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानेशवादापनोदारहदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं
भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां मस्तक माझा पायावरी मस्तक पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती स्वामान हेर येरावरी जायाचे उसने भाग्यस्थ देणे झाडावेशी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे भूषण असणारे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज योग्याच्या लक्षणाचं वर्णन करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून किमनाम कोणत्या निमित्तानं किमनिमित्तानं हा आपल्या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कशाच्या निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात असलं तरीही वक्त्याचं कर्तव्य म्हणून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि संगीतमय भागवत कथा हा आणि रात्री कीर्तन हा भरगच्च दिवसभराचा हा जो कार्यक्रम आहे कार्यक्रम आपल्या या बोरळ नगरीमध्ये म्हणजेच श्री क्षेत्र बोरळनाथ नगरीमध्ये आयोजन केलेलं आहे. आता सर्वांना परिचय आहे माझाही आणि नाथांचाही परिचय आहे कारण माझं नाव पूर्वीचं विश्वनाथ आणि देवाचं लक्ष्मणनाथ. विठ्ठल भगवान संतश्रेष्ठ लक्ष्मणनाथाच्या चरणी ही जी सेवा आहे ती सेवा समर्पित करायची. सेवा समर्पित करण्याचं हे जे भाग्य आहे हे भाग्य तुम्हा गावकऱ्याच्या वतीनं कुण्या एकट्याच्या नाही तर संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं आदरणीय दत्ताभाऊ यांनी फोन केला आणि सांगितलं की बाबा तुम्हाला एक सेवा करायची. मग मी दरवर्षीच तुम्ही मला काही ना काही ते सेवा देतात. यावर्षी आवर्जून तुम्ही कीर्तनाची सेवा दिली म्हणजे सप्त्यामधलं गावात तर कीर्तन झाली पण या नाथांच्या सप्त्यामधलं माझं पहिलं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विशेषतः म्हणजे नाथांच्या बद्दल बाहेरचा एखादा वक्ता जर तुम्हाला जर काही सांगत असेल जे नाथांचे जे वैशिष्ट्य आहेत संतांची जी वैशिष्ट्य असतात त्या वैशिष्ट्याबद्दल जर वर्णन करत असेल तर यथायोग्यच आहे. पण जिथं आपण ज्या मातीमध्ये जन्मलो ती जी माती आहे ती जी भूमी आहे जी जन्मभूमी आहे ती जन्मभूमी कशी आहे श्रेष्ठ अशा प्रकारची जन्मभूमी आहे. कारण या जन्मभूमीमध्ये 2 संतांनी जिवंत समाधी घेतली त्याला संजीवन समाधी म्हणतात. सर्वांना ज्ञात आहे आजोबा पंजोबाच्या काळामध्ये त्याच्याही पूर्वीपासून आपल्या गावामध्ये या 2 महाराजांच्या जिवंत समाधी आहेत. समाधी जिवंत आहेत पण आपण त्या समाधीशी जागरूक नाहीत. याचं कारण काय आहे जेवढी त्या समाधीची जिवंत समाधीची जेवढी सेवा व्हावी तेवढी सेवा होत नाही. बघा वक्त्याचं कर्तव्य म्हणून एक सांगतो आणि या गावचा एक पाईक आहे या गावामध्ये माझा जन्म झाला म्हणून तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. कारण या सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सांगणं म्हणजे तुम्हाला फक्त जागा करणं आहे किंवा जागा करून
तुम्ही संतांची सेवा करावी हाच एवढा हेतू आहे. याचं कारण असं आहे की जिथं आपला जन्म झाला ती जी भूमी आहे ती भूमी, त्या भूमीचं वैशिष्ट्य जगभरामध्ये सगळ्यांना कळावं. किती श्रेष्ठ भूमी आहे. जसं आपण आळंदीला गेल्याच्या नंतर संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या चरणी सर्व वारकरी लीन होतात, अगदी तसंच इथं आल्यानंतर सगळेजण होतात, परंतु इथं सेवेची कमी आहे. याचं कारण काय आहे? आपण नाथांच्या मूर्तीकडे पाहिलं, ती मूर्ती कशी आहे, जेवढी पाहावी तेवढी तिला त्या मूर्तीला सजवल्या जात नसतं, किंवा त्या मूर्तीची जे यथा उपचारानं पूजा केली जाते, षोडश उपचारानं किंवा पंच उपचारानं जी पूजा केली जाते ती पूजा होत नाही. एवढी एक उणीव जर तुम्ही गावकऱ्यांनी भरून काढली तर दरवर्षी मी येऊन नाथाच्या मंदिरामध्ये सेवा करेल. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. आपल्याला 2 तास जर कीर्तनाला बसायचे म्हटलं तर आपण 4 वेळेस मांडी खालीवरी करतो. माझे नाथ तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी आपल्या पिढ्या गेल्या तरीही ते समाधीमध्ये समाधीस्थ आहेत आणि ते सर्वांवर कृपा करतात. आणि कृपा करत असताना जसा पाऊस पडत असताना कुठलाही विचार करत नाही, पाऊस पडत असताना सर्रास अशा प्रकारचा पाऊस पडतो, अगदी तशाच प्रकारे ज्यावेळेस संत किंवा देव आपल्यावर कृपा करत असतात तसं संत कसे आहेत? संत उदार आहेत. आणि उदार असणारे संत कृपा करत असताना ते आपल्याकडे काही ठेवत नाहीत, सर्वांवर कृपा करत असताना उदारतेनं कृपा करतात. म्हणून आज आपण पाहतो आपली ही जी बोरळ भूमी आहे, या भूमीतून कित्येक असे पदवीधर व्यक्ती इथं निर्माण झालेले. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या गावातील जी मुलं आहेत, मुली आहेत, ते आज 1 नंबरला अव्वल आहेत. ही जे 1 नंबर निघतात त्यांचं परिश्रम आणि भगवंताची कृपा. विठ्ठल आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून आपलेही मुलं या भूमीतून जगभरामध्ये नावलौकिक व्हावं यासाठी त्या नाथाची सेवा करायची आहे. विठ्ठल अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकोबाराय योग्याचं वर्णन करतात. कारण योगी म्हटल्यानंतर योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याकडं काय संपदा असते? योग्याची पहिली संपदा सांगितले त्याग. त्याग म्हणजे काय आहे? कशाचा त्याग करायचा? कशाचा त्याग केल्याने योगी होतो? बरं, योगी या शब्दाचा, योग या शब्दाचा अर्थ तरी आपल्याला माहिती आहे का? योग या शब्दाचा अर्थ आहे युज. युज या धातूपासून व्याकरणाच्या दृष्टीने युजुर योगे, युज या धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे. युज म्हणजे जोडणे. कोणाला जोडायचं? बरं, जोडल्यानंतर खराच आपल्याकडून त्याग होतो का? हा, तर ते आपल्याला या प्रस्तुत अभंगातून ऐकायचं आहे. बघा, लक्षणं कुणाची सांगितली? योग्याची सांगितली. ज्यांच्याकडे त्याग आहे आणि ज्यांच्याकडे शांती आहे अशांना योगी म्हणावं असं म्हटलेलं आहे. मग त्याग कुणाकडे आहे? त्याग आमच्या ज्ञानोबारायाकडे आहे, त्याग आमच्या तुकोबारायाकडे आहे, त्याग आमच्या एकनाथ महाराजाकडे आहे. सकल संत आहेत त्या संतांकडे त्याग आहे. प्रत्येकाने त्याग केलेला आहे. कशाचा ना कशाचा त्याग केला म्हणून ते संतत्व पदापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून प्रत्येक संताकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग आहे. त्याग केल्याशिवाय आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याग खूप महत्त्वाचा आहे. त्याग करत असताना बघा, त्याग करावा. कशाचा करावा? सामान्य माणूस असेल किंवा साधक असेल तर त्या साधकांनी सुद्धा त्याग करावा. आपल्या अंतःकरणामध्ये येणारे जे वाईट विचार आहेत त्या वाईट विचाराचा त्यांनी त्याग करावा. सर्वात पहिली गोष्ट कोणती? वाईट विचार येणं, मन भरकटणं, याचा त्याग करावा. आणि त्याग केल्याच्या नंतर आमचं जे मन आहे, आमचं जे अंतकरण आहे ते भगवत भक्तीच्या मार्गाला लागतं. भगवत भक्तीच्या मार्गाला ते मन लागल्याच्या नंतर त्या मनाला इतरत्र कुठेही जाऊ न देता ते मन स्थिर त्या भगवंताच्या चरणी लीन करण्यासाठी आपल्याला सतत तैल धारावत काय करावं लागतं? साधना करावी लागते. म्हणून साधना करत असताना आपल्याला त्याग सांगितलेला आहे. त्याग करायचा. जे आपल्याकडे 6 विकार आहेत त्या 6 विकाराचा त्याग करायचा. त्याग करत असताना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार या सगळ्या गोष्टीचा त्याग करून
निर्वैर अशा स्वरूपाचं आपलं अंतकरण बनवायचं आणि शुद्ध अंतकरणामध्ये काय होतं, भगवंताची जी प्राप्ती ती प्राप्ती लवकर होत असते. म्हणून या गोष्टीचा त्याग करायचा. विठ्ठल त्याग करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग करावा. बरं, त्यागानं काय होतं? त्यागेन एकेन अमृतत्व मानस्यू असं उपनिषदामध्ये म्हणलेलं आहे. त्याग केल्यानं काय होतं? त्याग केल्यानंतर आपण ब्रह्मपदापर्यंत पोहोचतो. दुसरं एक असं व्यवहारातलं उदाहरण आहे. त्याग केल्यानंतर माणसाला सुख प्राप्त होतं. बघा, एक दत्तात्रेयाने जे 24 गुरु केले, त्या 24 गुरुमध्ये एक टिटवी नावाची पक्षी आहे. त्या टिटवीचा दृष्टांत दिलेला आहे. काय केलं? त्या टिटवीनं कुठेतरी शोधून एक मासाचा तुकडा तिने तोंडामध्ये धरला. तिचे जे भाऊबंद आहेत ते जोपर्यंत तिच्या तोंडामध्ये मासाचा तुकडा होता तो खेचण्याचा प्रयत्न करीत होते. आणि प्रयत्न करत असताना त्या टिटवीला जो होणारा त्रास आहे ते त्रास दूर व्हावा, आपल्याला तो त्रास कशासाठी होतोय त्या टिटवीला कळालं. आणि त्या टिटवीनं तो मासाचा तुकडा सोडून दिला. सोडून देणं ही जी वृत्ती आहे ती त्यागाची. आणि तिनं ती जशा क्षणामध्ये सोडून दिला त्या क्षणाला ते सगळे भाऊबंद त्या मासाच्या तुकड्यावर तुटून पडले आणि ही जी टिटवी होती ती समाधानकारक झाली. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ते दृश्य दत्त भगवंतांनी बघितल्याच्या नंतर तिने त्या दत्त भगवंतांनी गुरु करून घेतले. का तर त्यागा शांती अनंतरम, त्यागामध्ये शांती प्राप्त होते, सुख प्राप्त होतं. आणि सुख तेव्हाच प्राप्त होतं ज्यावेळेस अंतकरणापासून जर त्याग झाला तर त्याला सुख प्राप्त होतं. विठ्ठल अगदी व्यवहाराचा जरी विचार करायचा म्हटलं तर व्यवहारामध्ये माणूस काय करत असतो? दिवस रात्र सायास करतो. ते कशासाठी? प्रपंचासाठी. परमार्थासाठी कधीही सायास करत नाही. प्रपंचासाठी सायास करत असताना त्या मनुष्याने दिवस रात्र कष्ट केले आणि कष्ट करून आमापाशी संपत्ती त्यांनी जमा केली. आणि जमा केलेली जी संपत्ती आहे ती संपत्ती वाटून घेण्यासाठी, त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी कोण कोण येतो? त्याचे मुलं बाळ येतात, पत्नी येते, आई वडील असते, आई वडील येतात, भाऊबंदकी येते, बहीण येते, सगळेजण त्याच्याकडे काय येतात? तुटून पडतात. मग तो जो व्यक्ती आहे कर्तव्य करणारा किंवा कर्ता जो घरचा आहे त्या व्यक्तीला काय होतं? त्रास होतं की बाबा माझ्याकडे ही जी आलेली संपत्ती आहे ती संपत्ती मी विनाकारण सायास करून कमवली. आज मला ती संपत्ती सुख उपभोग न देता ती मला दुःख देते असा विचार ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये येतो ना त्यावेळेस तो काय करतो? सगळं टाकून देतो, सगळं सोडून देतो आणि निवांत होतो. त्यालाच म्हणतात त्याग. विठ्ठल म्हणून त्यागेन एकेन अमृतत्व मानसी. आणि त्याग जर नाही केला तर आपलं फार नुकसान आहे असं सांगितलं. ह्यचेद वेदित अत सत्यमस्ति न चेदि वेदिन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यास्माद लोकात अमृता भवंती. ह्यचेद वेदित अत सत्यमस्ति म्हणजे या जर मृत्यू लोकामध्ये जर आपण त्याग करायला शिकलो नाही तर मग त्याग करायचा तरी कुठं? कारण हा जो आम्हाला देह मिळालेला आहे हा देह उपभोगासहित त्यागासाठी मिळालेला देह आहे. म्हणून याच देहामध्ये आपल्याला त्यागताही येतं आणि भोगताही येतं. म्हणून आपल्याला त्याग करायचा. मग त्याग करत असताना कशाचा करायचा? षडविकाराचा त्याग करायचा. आणि षडविकार जे त्याग करतात त्यांना म्हणतात योगी. योगी त्यांना म्हणतात. योग्याचं दुसरं लक्षण केलं शांती. शांती हे लक्षण केलेलं आहे. जो मनुष्य शांत असतो त्याला म्हणतात योगी. मग शांत कोण आहे हो? एखादा मोका मनुष्य बोलत नाही आपल्या समोर बसलेला आहे तर लोक म्हणतील बघा काय योग्यासारखा बसला. मग त्याला योगी म्हणावं का? त्याला योगी म्हणू नये. याचं कारण काय आहे? त्याला वाणी नाही, त्या वाणीमध्ये बोलण्याची शक्ती नाही म्हणून तो कसा आहे? शांत आहे. पण शांत गुण त्याच्याकडे त्यांनी धारण केला असावं जसे आमचे नाथराय आहेत. नाथरायांनी जो आपल्याकडचा जो शांती नावाचा गुण आहे तो त्यांनी कथा आत्मसात केला. किती शांती होती नाथरायाकडे. नाथरायांना शांती ब्रह्म म्हणून ओळखलं जातं. बघा नाथरायाच्या जीवनामधला प्रसंग आहे. एकदा काही वट्ट्यावर काही 2-4 व्यक्ती बसले होते. त्यांच्या
भावकीतले म्हणा 2-4 लोक बसले आणि बसल्यानंतर एक वाटसरू चालला होता. त्या वाटसरूला सांगितलं की बाबा रे तू कुठं चालला? ते म्हणा मी तुमच्या गावातून पुढच्या गावात माझा प्रवास आहे, वाटसरू आहे, थोडासा थकलोय, मी इथं तुमच्या गावामध्ये थोडीशी विश्रांती करण्यासाठी थांबलोय. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं आमचं एक काम करशील, आम्ही तुला त्याच्यामध्ये मोबदला देऊ. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं वा ठीक आहे, प्रवासाला निघालोय, माझ्याकडेही 2 पैसे भेटतील. मग त्या काळामध्ये त्या 2-4 लोकांनी सांगितलं की आम्ही तुला 100 रुपये देतो. तू एक काम कर, आमच्या गावामध्ये एक नाथ आहेत, एकनाथ आहेत, आणि त्या एकनाथाच्या घरी जा आणि घरी जाऊन फक्त त्यांना राग आणायचा, त्यावेळेस तुला हे आमच्याकडून पैसे भेटतील. असं म्हटल्यानंतर तो मनुष्य गेला आणि गेल्याच्या नंतर त्याचा वेश असा होता महाराज, त्याच्या पायामध्ये कोल्हापुरी चप्पल होती आणि ते कोल्हापुरी चप्पल अशी कर 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 वाजत जाते. अशी ती वाजत वाजत ते नाथरायाच्या घरी चढला. नाथरायाच्या घरी ज्यावेळेस तो गेला ना, त्यावेळेस नाथ महाराज पूजा करत होते, पूजेमध्ये बसले होते. आणि पूजेमध्ये बसल्यानंतर हा जो माणूस आहे आवाज न देता घरामध्ये शिरला. एवढंच नव्हे तर नाथराय जिथे देवाऱ्याच्या समोर बसून पूजा करत होते ना, समोर देवा आहेत, त्या देवतेची पूजा करत असताना नाथरायाच्या मांडीवर जाऊन तो मनुष्य बसला. त्यावेळेस नाथरायांनी त्यांना काय सांगितलं, बघा माझ्याकडे भरपूर लोक मला भेटण्यासाठी येतात, पण तुम्ही खूप प्रेमी आहात, तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम खूप आहे. याचं कारण असं आहे की सगळे लोक आल्यानंतर कुठं बसतात, माझ्या ज्या बैठकीची व्यवस्था आहे सोफ्यावर जाऊन बसतात. तुम्हाला सोफ्यावर तुम्ही न बसता तुम्ही माझ्या मांडीवर येऊन बसलात. हे नाथरायाचे उद्गार आहेत. नाथरायांनी त्यांना चपली साईद गेल्यानंतर सुद्धा नाथराय कधी त्याच्यावर रागावले नाहीत. त्यावेळेस तो जो मनुष्य काय म्हणाला की महाराज मला तुमच्या घरी भिक्षा करायची, मला भूक लागली. नाथरायांची पूजा आवरली, प्रसाद देवाला नैवेद्य दाखवला, प्रसाद म्हणून आता जेवण्यासाठी बसणार. त्यावेळेस तो जो मनुष्य आहे, तो मनुष्य ते जी माता आहे नाथरायांची पत्नी भोजन वाढत होती आणि भोजन वाढत असताना तो जो आलेला जो अतिथी आहे तो अतिथी त्या मातेच्या पाठीवर बसला. पाठीवर बसल्यानंतर नाथरायांनी त्यांना सांगितलं अगं तुझ्या पाठीवर बसलेला तिथे आहे ना तो अतिथी पडेल. त्यावेळेस ती माता म्हणते मला हरिपंडिताला पाठीवर घेण्याची सवय आहे, हाही एक माझा बालक आहे, मी याला पडू देणार नाही. एवढं जरी त्या नाथरायाची जरी पत्नी असली तरी ती नाथरायाच्या पत्नीला सुद्धा राग आला नाही. एवढी शांती माझ्या नाथरायाकडे होती. त्यावेळेस तो मनुष्य खिन्न मनाने नाथरायाला म्हणाला की महाराज मला तुमच्या गावातील अशी 4 लोक भेटले आणि त्यांनी असा असा प्रकार मला सांगितला. नाथराय म्हणाले अरे जर तुला पैसेच भेटणार होते तर मी लटकच का होणार, राग आणला असता. नाथराय म्हणाले विनोदानं, पण नाथरायांना कधीही राग आला नाही. त्यांच्याकडे केवळ शुद्ध अशा स्वरूपाची शांतीच होती. विठ्ठल म्हणून योगी लोकाची संतांची जी संपत्ती सांगितली ती संपत्ती त्याग आणि शांती, त्याग आणि शांती ही संपदा सांगितलेली आहे. मग ही संपदा कोणाची सांगितली? संतांची सांगितली. कारण संतांचंही लक्षण करत असताना संतांचं पहिलं लक्षण काय आहे? संत शांत असतात. शांता महांतो निवसंती संतो विशेष वल्लोकहितं चरंत तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जना अहेतु नान्यान अभितारयन्त. शांता महांतो निवसंती संतो. संतांचं पहिलं लक्षण संत हे शांत असतात. अरे जे शांत असतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल आणि ज्यांच्याकडे त्याग आणि शांती आहे त्यांची जी संपदा आहे त्या संपदेची जी लौकिकता आहे ती लौकिकता इहलोकामध्ये सुद्धा होते आणि परलोकामध्ये सुद्धा होते. अभंगाच्या प्रथम चरण योगाची संपदा Yeah.
योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोके कीर्ती स्वामान. योग्याची संपदा, योगी म्हणजे कोण आहेत? जे सदा सर्व काळ योगामध्ये तटस्थ राहतात. कारण योग करत असताना योगाचे 8 प्रकारचे अंग सांगितलेले आहेत. अष्टांग योगाची साधना आहे. त्या अष्टांग योगाची साधना सांगत असताना त्याच्यामध्ये यम आहे, नियम आहे, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, हे 8 अंग योगाचे सांगितलेले आहेत. आता 8 अंगापैकी आपण किती करतो? 8 अंग आहेत योगाचे. 8 पैकी आपण एक तरी करतो का? आपल्याला यम म्हणजे काय माहिती नाही, आपल्याला नियम म्हणजे काय माहित नाही, आपल्याला फक्त एकच माहिती आहे, आसन. आसन ते हे 2 प्रकारचं. कोणतं कोणतं? एक बसलेलं एक बसलेला साधा आसन आणि एक शवासन. दुसरा आसनच माहिती नाही. आणि ज्यांना कुणाला आसन करता येतं ते आसन जरी करीत असले त्यांना योगी म्हणतात, योगी म्हणत असतील, परंतु त्यांना अष्टांग योगाचं ज्ञान नाही. याचं तात्पर्य सांगतो आहे का? यम जो आहे तो यम 12 वर्ष करावा लागतो. नियम सुद्धा 12 वर्ष करावं लागतं. आसनाची जी स्थिरता येण्यासाठी आसनाचा अभ्यास आपल्याला 12 वर्ष करावा लागतो. मग एक एक जे योग आहे तो योग 12 वर्ष केल्यानंतर 96 वर्ष याच्यामध्येच चाललेत. कशामध्ये? साधना करण्यामध्ये. मग आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य किती आहे? आयुष्य आहे फक्त 100 काय भजना सूर ले पाहिला, काय भजना सूर ले पाहिला. राम अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह. माणसाचं जे आयुष्य आहे ते आयुष्य 100 वर्षाचं आहे. मग 96 जर वर्ष त्याचे जर साधनेत जर जात असतील तर उरलेल्या वेळामध्ये त्यांनी काय करावं? कारण प्रत्येकाला ते करणं शक्य आहे का? प्रत्येकाला ते करणं शक्य नाही. पण प्रत्येकाला एक शक्य आहे. त्या आसन जे आहे ना, त्या आसनामधले जर आपण आसन शिकले तर ते बसल्या बसल्या करता येतात. काही झोपल्या आसन करता येतात, काही उभा टाकल्या आसन करता येतात. त्या आसनाचा एवढा फायदा होतो. जाड माणूस असलेला काय होतो? कृष्य होतो, त्याची चरबी कमी होते. असे त्याचे अनेक उपाय फायदे आहेत आसनाचे. मग हे आसन केलं पाहिजे. आसन झाल्याच्या नंतर काय? प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असं सांगितलेलं. मग हे अष्टांग योग साधना प्रत्येकाला करणं कठीण आहे. म्हणून मग जो अष्टांग योगाची साधना करतो ना, त्या अष्टांग योगाची साधना करणाऱ्याला योगी म्हणतात. मग पुराणामध्ये कोणी कोणी केली? दत्तात्रेय प्रभूचं उदाहरण घ्या. दत्तात्रेय प्रभूंनी योग साधला. योग साधत असताना कोणता योग साधला आणि कसा साधला? पैलमेरूच्या शिखरी एक योगी निराकारी असं दत्तात्रेयाच्या चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून दत्तात्रेयाने योग केला. दुसरा योग कोण केला? भगवान शंकरांनी योग केलेला आहे. भगवान शंकर योग करतात. याच्यात काय नाव आलंय? आमचे पंढरीश पांडुरंग परमात्मा सुद्धा योगी आहेत. पांडुरंग परमात्म्याचं जाऊ द्या, आमचे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा काय आहेत? योगी आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल
वर्णन करत असताना माझी जी ज्ञानराज माऊली आहे ती ज्ञानराज राज माऊली माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली आज निगमवली प्रगट निगमवली प्रगट केली जेने निगमवली प्रगट केली निगमवली प्रगट ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा योग्याची माऊली आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज योग्याची माऊली आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना योगी असं म्हटलेलं आहे. योगी म्हणजे जो योग करतो त्यांना म्हणतात योगी. बघा व्यावहारिक रूपाने दोन लोक असतात. जो प्रपंचामध्ये राहून परमार्थ करतो त्यांना म्हणतात योगी आणि जो प्रपंचात राहून केवळ प्रपंचच करतो त्याला म्हणतात भोगी. विठ्ठल विठ्ठल एक योगी हा काय करतो सतत भगवंताचं नामचिंतन करेल भगवंताविषयी काहीतरी श्रवण करेल. आणि भोगी काय करत असतो भोगी फक्त त्या या पदार्थाचा भोग घेत असतो. जो नाशवान अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत त्या पदार्थाचा तो भोग घेत असतो. त्याला असं वाटतं की आपण प्रपंच करत असताना आपल्याकडे सगळ्या गोष्टी असाव्यात भरपूर असावं थोडं नाही खूप असावं असं त्याला वाटतं. मग तो त्या भोगविलासामध्ये रमून जातो. भोगविलासामध्ये रमून जात असताना मग तो त्याच्या कशाचा आचार सांभाळत नाही विचार सांभाळत नाही. फक्त तो काय करतो खावे प्यावे लावे असावे सदैव. खाण्यासाठी पिण्यासाठी कपडा वस्त्र धारण करण्यासाठी त्याला काय वाटतं चांगले चांगले वस्त्र असावेत चांगले चांगले पदार्थ असावेत. त्या पदार्थाचा उपभोग घेण्यासाठी वस्तूचा उपभोग घेण्यासाठी तो त्याच्यामध्ये रमून जातो त्याला म्हणतात भोगी. विठ्ठल मग जे योगी आहेत त्या योग्यांची जी कीर्ती आहे ती कीर्ती सर्वत्र पसरत असते. उभयलोकी कीर्ती. उभयलोकी म्हणजे काय आहे उभयलोकी म्हणजे इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्हीकडेही योग्याची कीर्ती हे काय होते उज्ज्वल होत असते. कारण योग्याची जी कीर्ती आहे ती कीर्ती चंद्र सूर्य राहीपर्यंत तशीच राहते. आणि सामान्य माणसाचा जर विचार केला एखाद्याकडे धनसंपत्ती जास्त आहे धनसंपत्ती भरपूर आहे अमोप आहे तो भोगविलासामध्ये राहिला वाढला खाल्ला पिला तरीही त्याची जी कीर्ती आहे ती कीर्ती मर्यादित आहे. त्याची कीर्ती कुठून घरापासून सासरवाडीपर्यंत याच्या पुढे त्याची कीर्ती नाही. जर कीर्ती करून जर घ्यायची असेल तर कीर्ती करत असताना आपल्याला थोडंसं उदारही व्हावं लागतं. उदार होत असताना काय करायचं उदार बघा आपण नुसतं दान जरी दिलं एखादी गोष्ट तरी काय होतं उदार होत असतो. उदार अंतकरणेनं माणसाने दान करायचं मग त्याची कीर्ती होत असते. आणि कीर्ती होण्यासाठी माणसाने थोडासा त्याग करावा. त्याग करत असताना कशा कशाचा त्याग आहे पहिल्यांदा सांगितलं धनाचा त्याग. तुम्हाला सर्वात अगोदर तर सांगितलं काम क्रोध लोभ मद मत्सर या षडविकाराचा त्याग करा. पण प्रपंच करत असताना पहिल्यांदा धनाचा त्याग सांगितलेला आहे. कारण माणसाची जी आसक्ती आहे ती आसक्ती कशामध्ये आहे संपत्तीमध्ये आहे. आणि संपत्तीचा थोडासा त्याग करायला शिकावा. आणि उदार अंतकरणेने थोडासा जर त्याग केला तर महाराज त्याची कीर्ती सर्वत्र पसरते. पण आमचं असं आहे आम्ही काय करतो साधं उष्ट्या हातानं कावळा सुद्धा मारत नाही. जर कोणी जरी आला जर कावळा आला जेवण करत असताना तरीही आम्ही त्या कावळ्याला मारत नाहीत उडवत नाही. आणि एवढं आपण उदार होत नाही एवढं सुद्धा उदार होत नाही की त्या कावळ्याला हाणावं एवढी सुद्धा आपली उदारता नाही. म्हणून आमची जी कीर्ती आहे ती कीर्ती कुठपर्यंत राहते आपल्या घरापर्यंतच मर्यादित राहते. परंतु जे माणसं महाराज त्याग करतात
परोपकार करतात अशांची जी कीर्ती आहे ती कीर्ती उभय लोकांमध्ये सर्वत्र पसरते. विठ्ठल विठ्ठल. उभयलोकी कीर्ती, उभयलोकी सोहा आणि उभयलोकी मान असं सांगितलेलं आहे. उभयलोकी कीर्ती, कीर्ती कोणाची होते आणि मान कोणाला मिळतो. मानाचा जर विचार केला, मानपानाचा विचार जर केला, जो मनुष्य व्यवहारामध्येही चांगला आहे आणि परमार्थामध्येही चांगला आहे तर त्याला सर्वत्र ठिकाणी मान मिळतो. सर्वत्र ठिकाणी मान मिळतो. म्हणजे घरामध्ये मिळतो आणि जर समाजामध्ये गेला तर समाजामध्येही त्याला मान मिळत असतो. उभयलोकी, उभय म्हणजे दोन्हीकडेही, इथेही आणि तिथेही. जसं लाईट गेल्याच्या नंतर शहाणी माता काय करते, शहाणी माता दिवा लावत असताना आपल्या घरी जर 4 रूम असतील तर ती एकच दिवा लावते आणि ते दिवा ठेवते चौकटीवर. मग त्या दिव्याचा जो प्रकाश आहे तो बाहेरही पडतो आणि आतही पडतो. तिला शहाणी माता म्हणणार. तर काही काही येडगयासारखे 4 रूममध्ये दिवे लावून ठेवतात. मग त्याची जे ज्योत आहे ती ज्योत सर्वत्र पसरते परंतु त्याचा तेवढा काही उपयोग होत नाही. पण एक दिवा लावायचा त्याला देहली दीपक न्याय म्हणतात. शास्त्रामध्ये त्याला देहली दीपक न्याय म्हटलेला आहे. एक दिवा लावायचा आणि त्या दिव्याचा प्रकाश आतही होतो आणि बाहेरही होतो. अगदी तशाच प्रकारे उभयलोकी म्हणजे ते जो मनुष्य आहे त्या मनुष्याचा मान इथेही वाढतो आणि स्वर्गामध्ये स्वर्ग प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला तिथेही मान मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल. स्वग्रही पूज्यते मूर्ख. ऐका, स्वग्रही पूज्यते मूर्ख, स्वनगरे पूज्यते प्राज्ञ, स्वग्रामे पूज्यते प्राज्ञ, स्वनगरे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते असं सांगितलेले. मूर्खाची पूजा कुठे होते. मूर्खाची पूजा एखादा जर बालक असेल, अज्ञानी असेल, मंदबुद्धीचा असेल तर त्याची आई म्हणते माझा जो भाऊ आहे ना ते खूप हुशार आहे. घरीच त्याची वावा होते, घरीच त्याची पूजा होते. घराच्या बाहेर गेले की सगळे लोक त्याला मूर्ख म्हणून ठरवतात. एखादा जर थोडासा ज्ञानी आहे, थोडं समाजाचं त्याला काही कळतं तर स्वग्रामे पूज्यते प्राज्ञ असं म्हटलेलं आहे. स्वग्रामामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या गावामध्ये फिरत असताना एखाद्याला काहीतरी थोडीशी माहिती आहे असा व्यक्ती फिरत असताना त्याला काय करतात, त्याची पूजा म्हणजे त्याला थोडंसं मान सन्मान देतात. आणि तिसरं म्हणजे स्वनगरे पूज्यते राजा. स्वतःच्या नगरीमध्ये राजाचं पूजन केलं जातं की आमचे जे राजे आहेत ना ते राजे म्हणजे सर्वश्रेष्ठ राजे आहेत म्हणून त्या राजाचा जिथं जिथं गेलं तिथं मान सत्कार सोहळा होत असतो. पण विद्वान असं एक असतं ना, त्या विद्वान कुठेही जरी गेला तरीही त्या विद्वानाची विद्वत्ता झाकत नाही म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. आणि असे असणारे जे लक्षणाने युक्त जे साधक असतात ना त्या साधकाला उभयलोकी कीर्ती आणि मान मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल. तिसरं सांगितलं उभयलोकी सोहळा. सोहळा कोणाचा होतो. अरे ज्यांनी समाधीस्थ झाले अशांचा सोहळा होतो. म्हणून आपण दरवर्षी नाथांच्या मंदिरामध्ये अति उत्साहाने काय करत असतो, हा सोहळा करत असतो. बघा, संतश्रेष्ठ ज्ञानोबारायाचे वर्षातून 3 मुख्य सोहळे होतात. एक संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या जन्मतिथीनुसार म्हणजे ज्या दिवशी जन्मतिथी आहे त्या जन्मतिथीला ज्ञानोबारायांचा सोहळा होतो. माझी ज्ञानेश्वरी जी आहे त्या ज्ञानेश्वरीचा सुद्धा सोहळा होतो. आणि दुसरं म्हणजे ज्ञानोबारायाचा जो समाधी सोहळा आहे तो समाधी सोहळा सर्वजण अति उत्साहाने करतात. आणि ज्ञानोबारायाचा इथेच नाही तर इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये सोहळाच होतो.
वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती माझी. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानोबारायाचा जो सोहळा आहे तो उभय लोकामध्ये आहे, म्हणजे इह लोकामध्ये आहे आणि परलोकामध्ये सुद्धा, म्हणजे वैकुंठामध्येही त्या ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा जो सोहळा आहे तो सोहळा होत असतो. याचं कारण काय आहे? त्यांनी जीवन जगत असताना असं जीवन जगलं की परोपकाराचं जीवन जगलं. त्यांच्याकडचं जे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हा साधकासाठी ते देऊन गेले. बघा, आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान इतराला द्यावं. ज्ञान दिल्यानं वाढत असतं, कमी होत नाही. काही जणाकडे ज्ञान खूप असतं पण देण्याची वृत्ती अजिबात नसते. बघा, एखादा जर आपल्या नगरातला, आपल्या गल्लीतला एखादा जर मुलगा खूप शिकून आला, त्याच्याकडे खूप विषयाचं ज्ञान आहे आणि त्याला म्हणावं, बाबा रे, आपल्या गल्लीतील 4 मुलं आहेत ते अज्ञानीत, तू काय कर, थोडंसं त्यांना काहीतरी मार्गदर्शन कर. तर तो काय म्हणतो? मी फुकट मार्गदर्शन करणार नाही. मग तो काय करतो? तो ट्युशन क्लास घेतो. म्हणजे त्याच्यामध्येही काही ना काही मोबदला मिळवण्याचं बघत असतो. पण आमच्या संतांनी जे आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मर्यादित न ठेवता या जगतासाठी खुलं केलं. ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं, गाथ्याच्या रूपानं, एकनाथी भागवताच्या रूपानं आमच्या संतांनी ते जे ज्ञान आपल्याकडचं आहे ते आपल्याकडचं ज्ञान या समाजासाठी दिलं. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की आमच्या संतांना हे जो समाज आहे तो बुडलेला पावत नाही, म्हणून बुडत हेच न देखवी डोळा येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया. बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, हो बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. हो तो कळवळा म्हणूनिया, हे तो कळवळा म्हणूनिया, तसा आपल्यालाही जर वाटलं तर आमचाही इह लोकामध्ये आणि परलोकामध्ये सोहळा व्हावा, मान व्हावं, आमचीही कीर्ती दिगंतरामध्ये पसरावी असं जर वाटत असेल तर नुसतं त्याग आणि शांती करून चालत नाही. तर ज्यावेळेस आपण इहलोकाची यात्रा संपवून परलोकामध्ये जात असतो ना, तिथे आपल्याला काय द्यावं लागतं? तिथे गेल्यानंतर आपल्याला झाडा द्यावा लागतो. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात. हिरहिरावरी जयाचे उसने, 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 हिरहिरावरी जयाचे उसने. भाग्यस्थळी जेणे झाडावेसी,
वरी जायाचे उसने भाग्यस्थळ देणे झाडावेशी. एर म्हणजे काय आहे? एर म्हणजे शरीर. एराविषयी म्हणजे एरावरी. एरावरी म्हणजे या शरीराच्या संबंधानं. बघा, एर म्हणजे शरीर. शरीर हा जो या शरीराची जी रचना आहे ती रचना कशी आहे? पंचमहाभूतापासून हे जे बनलेलं जे शरीर आहे ते शरीर आपल्याला असंच न राहता या शरीराला सोडून आपल्या शरीरामध्ये राहणारं जे प्राण आहे ते प्राण कधी निघून जाईल काही सांगता येत नाही. कारण या शरीराची जी रचना आहे ती सप्त धातूपासून बनलेली आहे. या शरीरामध्ये काय काय आहे? या शरीरामध्ये अस्ति देहस्ति मांस रुधिरे अभिमतिम तेजत्वम. या देहामध्ये अस्ति मांस मज्जा रक्त पू असं हे सगळं काही आहे. 7 प्रकारचे पदार्थ या शरीरानं, या 7 पदार्थानं हे शरीर बनलेलं आहे. म्हणून या शरीराचे संबंधी आहे ते शरीराच्या संबंधी म्हणजे काय? शरीराच्या संबंधी म्हणजे आप्तइष्ट किंवा ज्या काही उपभोग घेणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू हे शरीराच्या संबंधाने आहेत. ह्या एरावरी जायाचे उसने. बघा, हे जे शरीर आहे हे शरीर आपल्याला कधी ना कधी सोडून जावं लागतं. कारण देह कोणाचा आहे? देह हा काळाचा आहे असं वर्णन केलेलं आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे काय आहे? येथे मनुष्याचे देह हे कायाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हे जे देह आहे हा देह कोणाचा आहे? हा काळाचा देह आहे असं वर्णन केलेलं आहे. कारण या शरीराचा विचार करत असताना शास्त्रामध्ये असं सांगितलेले, शिर्यते इति शरीरम. ज्याचा प्रत्येक क्षणाला नाश होतो त्याला म्हणतात शरीर. मग हे जे शरीर आहे हे शरीराचं कधी ना कधी नाश होणार आहे. कारण हा जो काळ आहे, काळ प्रत्येकाची वाट पाहत बसलेला आहे. म्हणून ज्याचं जेवढं आयुष्य आहे ते आयुष्य संपल्याच्या नंतर हे शरीर सोडून त्याला जावंच लागणार आहे. म्हणून एर म्हणजे शरीर आणि एरावरी. एरावरी म्हणजे शरीराच्या जे विषयी आहे, शरीराचे जे विषय आहेत त्या शरीराच्या विषयी महाराज म्हणतात एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळ देणे झाडावेशी. ज्यावेळेस या शरीराचा त्याग करून आपण वैकुंठाला जातो, स्वर्गाला जातो, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? आपण आपले जे केलेले जे कर्म आहेत त्या कर्माचा झाडा द्यावा लागतो, लेखाजोखा त्यांना सांगावा लागतो. ज्यावेळेस चित्रगुप्त आपण तिथे गेल्याच्या नंतर चित्रगुप्त आपली पूर्ण फाईल काढतात की याने जिवंतपणे मनुष्य देहामध्ये असताना काय काय कर्म केले, अंधारात केलेले कर्म आणि उजेडात केलेले कर्म हे जर कोणी जरी पाहिले नसतील तरी भगवंताला ते कर्म माहिती असतात. म्हणून चित्रगुप्ताकडे ते जो कर्माचा जो लेखाजोखा आहे तो लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. मग त्याच्याविषयी त्या जीवाला तिथं तुम्हाला काय होतं? तिथं तुम्हाला त्या वर गेल्याच्या नंतर वैकुंठामध्ये स्थान भेटत असतं. बघा, वैकुंठाचं जाऊ द्या हो, या मृत्यू लोकामध्ये जर आपल्याला एखाद्याच्या मोठ्याच्या घरी जायचंय, एखाद्या श्रीमंताच्या घरी जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला झाडा द्यावा लागतो. कारण त्याच्या घराच्या समोर काय असतो? नोकरीचा गडी असतो, त्याला वॉचमॅन म्हणतात. तो वॉचमॅन काय करत असतो? आपले सगळे तपासतो. काय काय तपासतो? तुम्ही कुठून आलात, काय आलात, कसं चाललात, कोणत्या कामासाठी मध्ये जाणार आहात, कोणाकडे काम आहे, हे सगळं काही जे विचारणं आहे हे विचारणं म्हणजे झाडा घेणं आहे. बघा, एवढं जर कळत नसलं, जर आपल्याला जर मंत्रालयामध्ये जर जायचं असेल तर मंत्रालयामध्ये जात असताना आपल्याला सगळा पुरावा द्यावा लागतो. नुसता पुरावा मौखिक म्हणजे बोलून नाही तर आपल्याला
लिहून दाखवावं लागतं की बाबा मला या कारणास्तव मी या मंत्रालयामध्ये या आमक्या आमक्या अधिकाऱ्याकडे मी जाणार आहे, अशा प्रकारचं आपल्याला लिहून द्यावं लागतं. ते आपला झाडा घेतात. अहो साधा आपल्याला मंत्रालयात जायचं तर झाडा द्यावा लागेल, मग या वैकुंठामध्ये जर जायचं आपल्याला पद प्राप्त करायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला आपल्या कर्माचा झाडा द्यावा लागतो. म्हणून एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेशी. भाग्यस्थळ म्हणजे आपलं जे भाग्य आहे ते भाग्य कसं आहे, भाग्य चांगल्या पद्धतीचं आहे का वाईट पद्धतीचं आहे, आपण कसे आहोत, करंट्या कपाळाचे आहोत का चांगले आहोत, हे आपल्याला तिथं गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून तिथं जाण्याच्या अगोदर आपल्याला तिथं आपला झाडा घेतला जातो. मग हा जो झाडा आहे, हा झाडा तिथं घेतल्याच्या नंतर आम्हाला काय प्राप्त होतं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. केलिया भावाला ठाईचा तोला हो, 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 कृष्णेचा तोला हो काहवितो, कृष्णेचा तोला हो काहवितो, हिरैरावरी जाया तुझे, हिरैरावरी जाया तुझे, हिरैरावरी जाया तुझे, हिरैरावरी जाया तुझे, कृष्णेचा तोला हो काहवितो, कृष्णेचा तोला हो काहवितो, हिरैरावरी जाया तुझे, हिरैरावरी जाया तुझे, हिरैरावरी जाया तुझे, हिरैरावरी केलिया फावला ठाईचा तोला हो, तृष्णेचा तो का हो कावितो. केलिया फावला, आपण जे काही केलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होतं. फावला म्हणजे प्राप्त होणं. मग आपण जे मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर जे काही कर्म केले ते कर्म, त्या कर्माचा जो फलाचा जो उपभोग आहे तो आम्हालाच प्राप्त होतो. म्हणून मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मनुष्याने चांगली कामं करावेत, चांगले कर्म करावेत. कारण कर्म हे सुद्धा एक प्रकारचं योग आहे. कोणत्याही जरी मार्गाने गेलं तरीही आपण काय करत असतो, भगवंतापर्यंतच पोहोचत असतो. नाना प्रकारचे मार्गशास्त्रामध्ये सांगितलेले, कोणी ज्ञान मार्गानं जातं, कोणी कर्म मार्गानं जातं, कोणी उपासना मार्गानं जातं, तर कोणी भक्ती मार्गानं जातं. भक्ती करणं आपल्याला वाटतं सोपी आहे, आणि भक्ती करत असताना भक्ती करणं म्हणजे एक प्रकारचा योग आहे. केलिया फावला ठाईचा तो लाहो. आपल्याला ते प्राप्त होण्यासाठी आपण जे करणारे जे कर्म आहोत ते कर्म चांगले केले पाहिजेत. म्हणून भक्ती करत असताना, भक्ती कशी आहे, सा तस्मिन परम प्रेम स्वरूपा अमृत स्वरूपाचं, असं त्या भक्तीचं वर्णन नारद महर्षींना भक्तिशास्त्रामध्ये केलेलं आहे. भक्ती ती आहे अमृत स्वरूपाचं. भक्ती कशी आहे, अमृत स्वरूपाची आहे. कारण भक्ती करत असणारा जो साधक आहे त्या साधकाला काय होतं, साधकाला जसं एखादा मनुष्य अमृत पिल्याच्या नंतर त्याला तृप्ती होते, आनंद होतो ना, अगदी तशाच प्रकारे जो मनुष्य
सदा सर्व काळ भगवंताची भक्ती करतो ना, त्याचीही अवस्था तशी आनंदित होते. म्हणून भक्ती करत असताना त्या भगवंताचं ओळख करून घेऊन भक्ती जर केली तर त्याचा जो लाभ आहे तो लाभ आपल्याला अधिकही आनंद स्वरूप करणारा लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असा लाभ झाल्याच्या नंतर या आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे जे कामक्रोधात जे विकार आहेत ते विकार नष्ट होतात. केलिया फावला ठाईचा तो लाहो, तृष्णेचा तो काहो काहावितो. बघा, माणसाला एक मोठी आशा सांगितली, त्याचं नाव तृष्णा. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा असं शास्त्राचं वर्णन आहे. तृष्णा माणसाची जात नाही. माणसाला कशा ना कशाची सारखं आशा लागलेली आहे. ज्या मनुष्याकडे 2 रुपये आहेत त्या मनुष्याला वाटतं माझ्याकडे 4 रुपये असावेत. ज्या मनुष्याकडे 10 रुपये आहेत त्याला वाटतं 20 रुपये असावेत. ही जे आशा लागलेली आहे याचं नाव तृष्णा आहे. हे तृष्णा म्हणजे आपण धन जमवता आपण स्वतः जातो पण आपल्या अंतकरणातली तृष्णा जात नाही. तृष्णा किती वाईट आहे. तृष्णाचं विचार करत असताना शास्त्रामध्ये अनेक अशी उदाहरणं आलेली आहेत. परंतु त्या ययाती महाराजाचं जे चरित्र आहे त्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ययातीने लग्न केलं आणि लग्न केल्याच्या नंतर त्यांना जरा म्हणजे म्हातारपण आलेलं आहे. म्हातारपण आल्यानंतर त्यांच्या अंतकरणातली जो कामभोग आहे ते कामभोग संपले नाहीत. म्हणून आपले जे मुलगा आहे ना त्या मुलाला सांगितलं की बाबा रे, मला अशी शक्ती आहे की माझं जे अंतकरणातलं जे काम आहे तो काम अजून संपला नाही. तू तरुण आहेस तर मला तुझ्या शरीरामध्ये प्रवेश करू दे आणि त्या कामाचा उपभोग घेऊ दे. 4 मुलं होते. एका मोठ्या मुलाला विचारल्यानंतर त्यांनी नकार दिला. दुसऱ्या मुलाला विचारलं त्यांनीही नकार दिला. तिसऱ्या मुलाला विचारलं तेही नकार दिला. पण शेवटी 4थ्या मुलांनी त्या बाबाला म्हणजे त्याच्या बापाला सांगितलं की बाबा, हे जे शरीर प्राप्त झालंय ना, हे शरीर तुमच्यामुळेच मला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. हे शरीरावर, या शरीराला चांगलं ठेवण्याचं किंवा काही हे करण्याचा अधिकार पूर्णपणे तुम्हाला आहे. तुमच्या जर मनामध्ये जर असा विचार आहे ना, हे शरीर मी तुम्हाला द्यावं, तर मी आत्ताच या शरीराचा त्याग करतो. म्हणून त्या महाराजांना त्यांनी आपलं शरीर दिलं आणि त्यांनी उपभोग घेतला. उपभोग घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरातली जी तृष्णा आहे ती तृष्णा संपली नाही. म्हणून माणसाची जी तृष्णा आहे, माणसाची जी हाव आहे ती हाव संपत नाही. म्हणून जी हाव आहे ती संपावी यासाठी आपल्याला कर्म करायचे. ते कर्म कोणतं करायचं? कर्म सांगण्याच्या अगोदर संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हातावरी करून भगवंताचं भजन करा. त्यानंतर शेवटच्या चरणाचा विचार करायचा आहे. विठोबा रखुमाई जय, अभंगाच्या शेवटच्या चरणात सुका मने लाभ अक्रजाच्या नावे तुका मने लाभ अक्रजाच्या नावे तुका मने लाभ अक्रजाच्या
शिवपद जीवे भोगे शिवपद भोगे शिवपद जीवे भोगे मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा हो सुर बने हमारा सुर की नदिया शिवपद जीव भोगील शिवपद शिवपद राजा राजे दयाचे उसने राव रे दयाचे उसने तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे कर्तव्य हे 3 प्रकारचं असतं कर्तव्य म्हणजे कर्म कर्म हे 3 प्रकारचं सांगितलं जातं एक असतो कर्म एक असतं विकर्म आणि एक असतं अकर्म अकर्म म्हणजेच अकर्तव्य या कर्माचा विचार करत असताना कर्मामध्ये 2 प्रकार येतात एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म विहित कर्म म्हणजे काय आहे विहित कर्म म्हणजे आपण जे नित्याची जी कामं करतो ती कामं करत असताना ते नित्य नैमित्तिक जे कर्म करतो ते नित्य नैमित्तिक कर्म करत असताना काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जाणून जे आपण नित्य नैमित्तिक जे कर्म करतो त्याला म्हणतात विहित कर्म आणि निषिद्ध कर्म काय आहे निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नये ते करतो त्याला म्हणतात निषिद्ध कर्म जे खाऊ नये ते खातो जे पिऊ नये ते पितो जे बोलू नये तो बोलतो त्याला म्हणतात निषिद्ध कर्म शास्त्रामध्ये विहित आणि निषिद्ध कर्माचे वेगवेगळे भाग केलेले आहेत आणि दुसरं म्हटलं तर विकर्म सांगितलेले विकर्म हा निषिद्ध कर्मासारखाच असतो बरं का बघा विहित आणि निषिद्ध जे कर्म आहेत त्या विकर्माचाच एक दुसरा भाग आहे विकर्माचा भाग म्हणजे माणसाला जे कर्म करायचं आहे ते करत नाही तर काय करतो दुसरंच करत असतो एखाद्या जर आपण सेवकाला काही काम सांगितलं की बाबा रे तू आज काय कर आज शेतीमध्ये जा आणि ऊसाला पाणी दे असं म्हटल्यानंतर तो मनुष्य जायचा आणि गेल्यानंतर आपल्या मालकाने काय सांगितलंय आज आपल्याला ऊसाला पाणी द्यायचंय हे आपल्याला काम करायचंय ते न करता ते जर जाऊन तिथं जर सोयाबीन कापत बसला त्याला म्हणायचं विकर्म म्हणजे जे करायचं ते न करता दुसरं करणं यासाठी तुम्हाला आता शेतीचं उदाहरण दिलं तुम्हाला आता व्यवहारातलं उदाहरण देतो मनुष्याचा हा देह जो मिळालेला आहे हा मनुष्याचा देह कशासाठी मिळाला हा भजनासाठी मिळाला देवे दिला देह भजना गोमटा किंवा याच देही घडे देवाचे भजन पण आपण काय करतो या देहामध्ये आल्या त्यानंतर आपण कसे झालेले आहोत आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती बिघडलेली आहे देवाचं भजन करण्यासाठी हा नरदेहाची प्राप्ती आपल्याला झाली पण आपण देवाची भक्ती करत नाही आपण मंदिरात आल्या आल्या सुद्धा शेजारणीला तिसऱ्या शेजारणीबद्दल कुटाळ बोलतो ही आपली वृत्ती आहे बरं का म्हणजे आपण काय करतो विकर्म करायचं म्हणजे इथं आल्यानंतर काय करायचं असतं इथं आल्यानंतर जे नामस्मरण आहे ज्या मंदिरामध्ये गेलो त्या देवाचं नामस्मरण करायचं ते न करता ती बाई कशी झोपली
हे बोलणं जे आहे ना याला म्हणतात विकर्म आहे. ती कशी बसली हे जरी सांगणं आहे त्याला म्हणतात विकर्म. म्हणजे जे कर्म करायचे ते न करता दुसरं करतो याला म्हणतात विकर्म. आणि तिसरं म्हणजे काय आहे? अकर्म आहे. अकर्म म्हणजे काय? कर्म करायचं नाही असं नाहीये. जे आपण कर्म करतो त्याचा जो लाभ आहे तो लाभ सुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळतो. बघा, एखादा मनुष्य कामापासून निवृत्त झाला तरीही आता त्याला काही काम करायची गरज नाही. यासाठी उदाहरण दिलेलं आहे. एखादा शिक्षक आहे, त्यांनी 60 वर्षापर्यंत नोकरी केली म्हणजे कर्म केलं. आता तो कर्म केला न केला तरीही त्याचं जीवन चालतं, सुरळीत चालतं. पण त्यांनी असं विचार करावा की 60 वर्षापर्यंत मी काय केलंय? मी शाळेमध्ये मोबदला घेऊन विद्यार्थ्यांना शिकवलं. काय शिकवलं? गणिताचा विषय शिकवला. पण माझ्याकडे गणिताचं ज्ञान आहे, माझी बुद्धी तीक्ष्ण राहीपर्यंत, माझा हात चालेपर्यंत मी माझ्याकडचं जे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्यांना फुकट वाटावं याला म्हणतात अकर्म. असंच अगदी जो देशसेवा करतो, देशसेवा करणारा जो सैनिक आहे त्या सैनिकाने देशसेवा केली, 15-20 वर्ष आपली नोकरी केल्याच्या नंतर तो परत येतो आणि आपण नोकरी केली आणि आपण जे प्रशिक्षण घेतलं ते नव्या विद्यार्थ्यांना, जो विद्यार्थी राष्ट्रसेवेसाठी पुढे येऊन तो तयारी करणार आहे ना, अशाला जो मार्गदर्शन करतो त्याला म्हणतात अकर्म. म्हणजे तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीव भोगी जेल शिवपद जीव भोगी तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे शिवपद दिवे भोगी गेला शिवपद दिवे भोगी गेला शिवपद दिवे तुका म्हणे नावे भोगी गेला शिवपद दिवे भोगी गेला शिवपद दिवे भोगी गेला तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे. म्हणजे एखादा जर मुक्त साधक असेल त्या मुक्त साधकाला पुन्हा काही करण्याची गरज नाही. पण नवीन जो साधक आहे त्या साधकाला मार्ग सांगण्यासाठी स्वतः त्याला मार्गदर्शन करतो, स्वतः कष्ट करून त्या साधकाला शिकवण्याचं कार्य करतो, अशाला म्हणतात अकर्म. म्हणजे जे कर्म आहे ते कर्म करत असताना चांगल्या पद्धतीचं जे कर्म आहे ते कर्म करणं म्हणजे हे श्रेष्ठ कर्म. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे. मग हे जे कर्म केल्याच्या नंतर त्याला कशाची प्राप्ती होते? शिवपदाची प्राप्ती होते. आणि शिवपद म्हणजे कैलास. कैलासावर त्याला निवास भेटतं किंवा भगवान विष्णूच्या चरणाजवळ त्या साधकाला जागा भेटते असं वर्णन केलेलं आहे. म्हणे तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीव भोगी जेल. तो जो जीव आहे तो जीव शिवपदापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे संत करतात. म्हणून एरावरी जायाचे उसने भाग्यस्थ देणे झाडावेशी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली